कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल। नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले आहे। यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। मागील महिन्यात कांद्याचे दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल होते, परंतु ते दर आता घटून 800 ते 1000 रु आले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे। नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर खाली उतरले आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी हे कांदा साठवणूक देखील करू शकत नाही। त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकत आहे। शासनाने कांदा संदर्भात काही ठोस पाऊले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। आता शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावर 40% शुल्क लावले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की हीच परिस्थिती राहणार हे कळणार। परंतु अवकाळी पाऊस आणि उतरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला आहे। सध्या आता हे कांद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक आहे। काही गोष्टीचे म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही, काही नाही। या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भावाने नाईलाजाने विकावं लागत आहे। या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या नम्र विनंती आहे। माझं गाव दोंड्याच्या जवळ निमगूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। तर कांद्याचे भाव थोडे डाऊन आहेत। निर्यातचा काही परिणामच काही दिसत नाही। निर्यात ओपन झाली पण काही नाही, जिथं आहे तिथंच आहे। मी निमगूर राहणारा विनोद संतोष भराडे माझं नाव, गाव माझं निमगूर, दोंड्याच्या बाजूला असतं। तर 1105च भाव गेलेला आहे, एवढा चांगला कांदा असून तर काही परिस्थिती बरोबर नाही। पोलीस वार्ता प्रतिनिधी अजिम हाशमी, नंदुरबार।